सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यात सांगितलं जातंय, अर्थात दावा केला जातोय की भारतीय एअरफोर्सच्या एका महिला पायलटला पाकिस्तान सैन्याने अरेस्ट केली आहे। सियालकोटमध्ये कारवाई दरम्यान भारताचं राफेल जेट कोसळलं आणि त्यातून इजेक्ट झालेल्या भारतीय महिला पायलटला तिथे अटक करण्यात आली, जिवंत पकडले असे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केले जात आहेत आणि वेगवेगळे दावे त्यामागे केले जात आहेत। पण ही महिला पायलट नेमकी कोण आहे याच्या बाबतीत भारतीय वायुसेनेने सत्य माहितीसह दावा केलाय। तो नेमका काय आहे? खरंच महिला पायलटला पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये पकडलंय का? सोशल मीडियावरती फिरणाऱ्या त्या व्हिडिओ मागची सत्यता काय आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। लेफ्टनंट शिवांगी सिंग, 29 वर्षीय शिवांगी सिंग या मूळच्या वाराणसीतल्या आहेत। उत्तर प्रदेशातला त्यांचा जन्म आहे। वयाच्या 7व्या वर्षी एअरफोर्समध्ये जाण्याची त्यांची इच्छा होती। दिल्लीत आल्यानंतर पहिल्यांदा एअरफोर्स स्कूलमध्ये गेल्या, पहिल्यांदा विमान पाहिलं आणि एअरफोर्सचा पायलटच व्हायचंय हे त्यांनी ठरवलं। त्यानंतर 2017ला त्यांनी अधिकृतपणे एअरफोर्स जॉईन केली, प्रशिक्षण घेतलं आणि 2020ला त्या राफेल उडवण्यासाठी पात्र ठरल्या। भारताला जे काही फ्रान्सकडून राफेल मिळणार होते त्यात ते राफेल उडवण्यासाठी काही पायलटची निवड भारतीय वायुसेनेकडून करण्यात आली। तो राफेलचा पहिला जत्था भारताला मिळाला होता। त्यातलं एक राफेल उडवण्याचा मान शिवांगी सिंग यांना भेटला होता। फ्रान्सकडून त्यांनी ट्रेनिंग घेतलं, अत्यंत कठोर ट्रेनिंग होतं ते ट्रेनिंग त्यांनी घेतलं आणि त्या भारतातल्या पहिल्या महिला पायलट ठरल्या ज्यांनी राफेल विमान उडवलं। राफेलमुळे त्या चर्चेत आल्या होत्या आणि मागे बऱ्याचदा त्यांचं वेगवेगळ्या मीडियामध्ये सुद्धा त्यांच्या बातम्या आल्या होत्या। पण शिवांगी सिंग यांच्या बातम्या आता पुन्हा एकदा आल्यात, त्या म्हणजे त्यांना राफेल उडवताना पाकिस्तानच्या हद्दीमध्ये अटक झाली। राफेल तिथे पाडलं गेलं आणि त्यानंतर त्यांना पाकिस्तान सैन्याकडून पकडलं गेलं आणि सध्या त्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत असे काही दावे सोशल मीडियावरती केले जात आहेत। एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती फिरवला जातोय ज्यामध्ये शिवानी सिंग या पॅराशूटमधून खाली पडतायत आणि त्यांना पकडण्यासाठी काही लोक धावतायत आणि हा व्हिडिओ पाकिस्तानातल्या सियालकोट मधला असल्याचा दावा त्या व्हिडिओमध्ये केला जातोय। सध्या सोशल मीडियावरती या युद्धाच्या दरम्यान पाकिस्तानी हँडल्स म्हणजे पाकिस्तानमध्ये ट्विटर, आता जो एक्स प्लॅटफॉर्म आहे तो वापरण्यासाठी आतापर्यंत बंदी होती, पण अचानक युद्धाची परिस्थिती तयार झाली आणि पाकिस्तान सरकारने एक्सवरची बंदी उठवली। त्याचं टायमिंग आणि जे कारण आहेत ते वेगवेगळ्या चर्चांना वाव देणारे आहेत, कारण आता सध्या पाकिस्तानात ट्विटरवरती वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल केले जात आहेत। अनेक ट्विटर हँडल्स जे आहेत ते भारतीय नावांचे आहेत, म्हणजे हिंदू नावांचे सुद्धा ट्विटर हँडल्स आहेत आणि त्याच्यावरून भारतीय सैन्याविरोधातल्या पोस्ट अनेक टाकल्या जात आहेत। यातलीच एक पोस्ट शिवांगी सिंग यांच्या विषयी आहे। शिवांगी सिंग यांना अटक केल्याची एका हिंदू नाव असलेल्या ट्विटर हँडलवरून ही सुरुवातीला पोस्ट टाकण्यात आली होती आणि त्याच्यावरती कमेंट्स सुद्धा ज्या केल्या जात होत्या त्या सुद्धा काही हिंदू नावं असलेल्या ट्विटर हँडल्सवरूनच केल्या जात होत्या। यानंतर PIBने, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने याची सत्यता तपासली आणि हा दावा खोटा असल्याचं सांगितलं। शिवांगी सिंग या सध्या भारतातच आहेत आणि त्यांची पोस्टिंग अंबाला एअरबेसला असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे शिवांगी सिंग यांना पकडल्याचा जो पाकिस्तानचा दावा आहे, पाकिस्तान सैन्याचा दावा आहे, तो पूर्णपणे खोटा असल्याचं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने पुराव्यांसहित स्पष्ट करून दाखवलंय। पाकिस्तानकडून वेगवेगळे जे दावे केले जात आहेत त्यातलाच हा एक खोटा दावा आहे आणि पाकिस्तानकडून खोट्या माहितीचा प्रोपगेंडा भारतात चालवला जातोय, त्याचाच हा एक प्रयत्न असल्याचं PIBने म्हटलेलं आहे। त्यामुळे शिवांगी सिंग यांना अटक केली आहे आणि जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात या पायलटला चहा पाजा असं पण काही लोक सांगतात, तर तो व्हिडिओ पूर्णपणे खोटा आहे, बनावट आहे हे याच्यातून स्पष्ट होतंय। शिवांगी सिंग यांना अटक केल्याची बातमी जी आहे किंवा दावा जो आहे तो पूर्णपणे खोटा आहे। अनेक बातम्या सोशल मीडियावरून येत्या काळात तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात, अनेक व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात, पण प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोकडून जी माहिती अधिकृतपणे येते त्यावरच तुम्ही आवाहन ठेवावं। इंडियन एअरफोर्स कडून जी माहिती येते किंवा भारतीय लष्कराकडून जी माहिती येते, त्यांचे अधिकृत ट्विटर हँडल्स आहेत, सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांची पत्रकं सुद्धा जारी केली जात आहेत, त्याच्यावरती सर्वांनी माहिती ठेवावी, त्याच्यावरच सर्वांनी विश्वास ठेवावा असं आवाहन भारतीय सैन्याकडून केलं जात आहे। कारण पाकिस्तानकडून खोट्या माहितीचा कारखाना सध्या सुरू करण्यात आला आणि त्याच्या विरोधात भारतीय सैन्याचं मनोबल खच्चीकरण होईल असे काही दावे केले जात आहेत आणि ते भारतामध्ये पसरवले जात आहेत।
त्यामुळे ही खोटी माहिती हाणून पाडण्यासाठी सर्वांनी अधिकृत सोर्सवरती विश्वास ठेवून सहकार्य करावं असं भारतीय सैन्याचं आवाहन आहे. ते सर्वांनी जरूर ऐकावं असं story.com चं सुद्धा आवाहन आहे. त्यामुळे नवीन व्हिडिओ या प्रकारचे तुम्हाला story.com वरती पाहता येणार आहेत. चॅनल सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.